नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कुळाची जमीन आहे, तर ही जमीन 2-3 भावांमध्ये मिळून सामायिक आहे, यातील एखादा भाऊ आपला हिस्सा विकू शकतो का, या संदर्भाने काय तरतूद आहे, काय जजमेंट आहे पण बघूया। तर मित्रो, बरेचदा कुळाची जमीन जी आहे ती वडिलोपार्जित आलेली असते। आता त्याच्यामध्ये जर तुम्ही 32चं प्रमाणपत्र घेतलेलं नसेल तर या केसमध्ये 7/12वर तुमचं जे नाव आहे भोगवटदार या कॉलममध्ये येण्याऐवजी इतर हक्कामध्ये नाव येतं आणि तुमचे पूर्वज वारल्यानंतर इतर हक्कात वारस म्हणून पण तुमचं नाव येतं। सामायिक तुमचं सगळ्याचा वारसांचं नाव असतं आणि बरेच लोक अशा पद्धतीने सामायिकमध्ये आपलं नाव आहे म्हणून ती जमीन कसत असतात। 32चं प्रमाणपत्र अजून घेतलेलं नाही आहे, जमीन कुळाची आहे, असं एकंदरीत सिनॅरिओ आहे। या केसमध्ये 32चं प्रमाणपत्र झालेलं नाही आहे, भोगवटादारमध्ये नाव आलेलं नाही आहे, नाव इतर हक्कातच आहे पण कुळाचं नाव म्हणून आहे किंवा कुळाचे वारस म्हणून नाव आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमचा जो काही कुळाचे वारस म्हणून त्या 7/12वर हक्क निर्माण झाला आहे तो 2-3 भाव जे काही तुम्ही भाऊ आहात त्या भावांचं नाव सामायिकमध्ये आहे असं त्याचा अर्थ होतो आणि यात ताबा तुमचा आहे। आणि या परिस्थितीमध्ये जर तुमच्यापैकी एखादा भाऊ त्याचा हिस्सा विकत असेल किंवा तो हिस्सा कुळाच्या जमिनीच्या मूळ मालकाला परत देत असेल तर या केसमध्ये कायदा काय म्हणतो? तर या केसमध्ये कायदा असं म्हणतो की तुमचं 32चं प्रमाणपत्र झालं असेल किंवा नसेल, दोन्ही केसमध्ये तुमच्या पूर्वजांचं नाव कुळाच्या रकान्यात होतं म्हणून वारस म्हणून आज तुमचं नावही आलं। याचा अर्थ तुमचे पूर्वज कृषक दिनी 1 एप्रिल 1957 रोजी ऑटोमॅटिक मालक झाले असं त्याचं कायदेशीर इंटरप्रिटेशन आहे। ऑटोमॅटिक मालकाचे वारस म्हणून आज तुमचं तिथे इतर हक्कात नाव आलं म्हणजे तुमचं स्टेटससुद्धा ॲज गुड ॲज मालक असंच आहे। थोडक्यात तुमच्या मालकी हक्काबद्दल कायदा स्पष्ट सांगतो की तुमचं मालकी हक्क अबाधित आहे, जी काही प्रक्रिया करायची आहे तेवढे राहून गेलं आहे। आता हा झाला एक भाग, पण आता इतर हक्कात नाव आहे म्हणून या 2-3 भावापैकी एखादा भाऊ आपला हिस्सा जर विकत असेल तर काय? असं विकता येऊ शकतं का? तर असं विकता येणार नाही। का नाही येणार? कारण जोपर्यंत तुमचं वाटप होत नाही, वाटणीपत्र होत नाही, तोपर्यंत तुमचा जो भाऊ आहे तो कुळाची जमीन त्याचा हिस्सा विकू शकत नाही। बरं, अजून एक प्रश्न आहे, हा जो भाऊ आहे त्याचा हिस्सा मूळ मालकाला परत देऊ शकतो का? तर तसंही करू शकत नाही, कारण आत्ता सामायिकमध्ये तुमची नावं असल्यामुळे आणि वाटपपत्र झालं नसल्यामुळे त्या भावाला त्याचा हिस्सा मूळ मालकाला परत देण्याचा सुद्धा अधिकार नाही। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे दत्तात्रय कृष्णराव जगताप विरुद्ध आत्माराव कृष्णराव जगताप, हे जजमेंटचं नाव आहे। या केसमध्ये अशा संदर्भाने जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचा सखोल विवेचन या जजमेंटमध्ये आलं आहे। एकंदरीत सार काय आहे? कुळाची जमीन आहे, वाटप झालं नसेल, इतर हक्कात नाव असेल, त्या केसमध्ये तुमचा एखादा भाऊ त्याचा हिस्सा विकू शकणार नाही आणि मूळ मालकाला परतसुद्धा देऊ शकणार नाही। अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आणि जजमेंट आहे। तर मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।